नमस्कार मुलांनो. तर आता तुम्हाला छान उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि रोज तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतात. तर आज मी तुमच्या समोर एक नाट्यछटा सादर करणार आहे. ती तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल, कारण तुमच्यासारखीच एक छोटीशी मुलगी आहे. तिला जायचं आहे पावसामध्ये भिजायला, पण तिची आई तिला पावसात भिजायला जाऊच देत नाहीये. चला तर मग बघूयात होतंय तरी काय या नाट्यछटेत. या नाट्यछटेचं नाव आहे मला पावसात भिजायचंय. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे. ए आई, अगं बाहेर किती छान पाऊस पडतोय, जाऊ देत ना ग मला पावसात भिजायला. काय म्हणालीस? मी बाहेर गेले तर सर्दी होईल, मी आजारी पडेन आणि पुढच्या आठवड्यात परीक्षा आहे. ए आई, परीक्षा नेहमीच असते ग, अभ्यास नेहमीच आहे, पण पाऊस कधीतरीच पडतो ना. आणि बाहेर बघ किती छान पाऊस पडतोय आणि मातीचा वास तर किती छान येतोय. मला तर खूप आवडतंय. आई बघ ना ग, माझ्या सगळ्या मैत्रिणी बाहेर गेल्यात पावसात भिजायला आणि तूच मला पावसात भिजायला पाठवत नाहीयेस. काय म्हणालात? माझी आई माझ्या चांगल्यासाठी सांगतीये. मी आजारी पडेन, मला त्रास होईल, म्हणूनच ती मला म्हणतीये की मी पावसात भिजू नको. तुमचं सगळं बरोबर आहे हो, पण मी लहान आहे ना. मलाही वाटतं की कधीतरी पावसात भिजावं, छान मज्जा करावी, हो की नाही? काय बरं, आता काय आयडिया करावी? तुम्ही सुचवा ना काहीतरी. कसं काय तयार करू आईला? कारण मला पावसात भिजायचं म्हणजे भिजायचंच आहे. किती छान मज्जा येते. आयडिया, आईला सांगते एक गंमत. ए आई आई, ऐक ना, तुला माहितीये बाहेर किती छान पाऊस पडतोय ना. जर त्या पावसात भिजलं तर आमच्या ताईंनी काय सांगितलंय माहितीये शाळेत की पावसावर ना तुम्ही छान निबंध लिहून आणा. मग जर पाऊस या विषयावर निबंध लिहायचा असेल तर पाऊस कसा पडतो पावसात भिजून बघायला हवं, हो की नाही? पावसात जर मी भिजलेच नाही तर मला कसं कळेल की पावसावर निबंध कसा लिहायचा ते? काय म्हणालीस? तू सांगशील मला की काय निबंध लिहायचा आहे ते? काय ग आई, एरवी मी तुला म्हणते की मला अभ्यासात मदत कर, तर मला कधीच मदत करत नाहीस. आणि आज मला पावसात भिजायचंय तर जाऊ दे बाबा. काय आयडिया करू आता मी? तुम्ही सुचवा ना काहीतरी. काय करू काय करू काय करू? आयडिया, असंच करते. ए आई, तुला माहितीये बाहेर किती मज्जा येते. तो जो मोठा चिखलाचा खड्डा असतो की नाही, त्या खड्ड्यामध्ये जायचं, टुनकीने उडी मारायची आणि त्याच्यामध्ये जोर जोर जोरात उड्या मारायच्या आणि तो चिखल सगळ्या अंगावर उडतो. मग वरून येणारा पाऊस आणि अंगावर उडालेला चिखल, मज्जाच मज्जा. बरं आई, तुला एक सांगू का? मी एकटी नाही जात, तू पण चल माझ्या बरोबर. मग आपण दोघी मिळून पावसात भिजूयात. आणि काय ग आई, बाबा जेव्हा बाहेरून पावसात भिजून येतात तेव्हा तू बाबांना कधी ओरडत नाहीस, रागवत नाहीस?
मग मलाच का रागवतीयस आज? आई प्लीज चल ना ग. आई प्लीज. मी तुझं सगळं ऐकीन. मी अभ्यास करीन, रोज वेळेवर जेवण करीन, शहाण्यासारखं वागीन. पण आजचा दिवस मला पावसात भिजायचंय. जायचं? थँक्यू आई, थँक्यू सो मच. चल आपण जाऊया. चला आम्ही चाललोय पावसात भिजायला. बाय. टप 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 काय बाहेर वाजतंय ते पाहू. चल ग आई, चल ग आई, पावसात जाऊ. धन्यवाद.